आता मात्र सर्वात जास्त अवेटेड खरं तर हा मॅच आपल्याला पाहायला मिळेल. त्यामध्ये वाकलन आणि वाशीगाव महाराष्ट्राचा बाईक सम्राट खरं तर केतन म्हात्रे यांची बॅटिंग पाहण्यासाठी फारच प्रेक्षक या बनकडेच्या मैदानावर इथे उतरलेले आहेत. चला वाशीगाव आम्ही आपल्याला विनंती करू आपला राखीव खेळाडू चला वाशीगाव आपल्याला विनंती असेल आपला राखीव खेळाडू आमच्यापर्यंत उपलब्ध करून द्या. महत्वाची मॅच आहे आणि जो नियम होता आपला सकाळच्या सत्रापासून आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवत आहोत सूचना की या फॉर्मॅट मध्ये पहिल्या फेरीतील 4 सामने अगोदर आपण खेळवणार आहोत. त्या 4 विजेत्या संघांमधून ज्या 2 संघांचे हायएस्ट स्कोर्स असतील त्यांचा दुसऱ्या फेरीतील पहिला सामना असेल आणि त्यानंतरचे लोवेस्ट स्कोर असणाऱ्या 2 संघांचा दुसरा सामना असेल. त्यामध्ये सकाळी पाहिलं तर पहिल्या सामन्यामध्ये बोनकोडे संघाने 65 धावा उभारल्यात, चिर्ले संघाने 74 धावा उभारल्यात आणि गोठिवली संघाने 63 धावा उभारल्यात. त्यामुळे चिर्ले संघ जवळजवळ पहिल्या सामन्यासाठी क्वालिफाय झालाय. आता पाहूयात पुढे कोण क्वालिफाय होत आहे. परंतु समोर आहे महाराष्ट्राचा बाईक सम्राट केतन म्हात्रे. पहिल्या चेंडूवर हो पहिला चेंडू दमदार स्ट्रोक सीमारेषेच्या पार केतन म्हात्रेच्या बॅट मधून खणखणीत षटकार. उंच भरारी घेत उंच माचा झोका घेऊन निघाला होता चेंडू. पुढ्यात आदळला हा चेंडू. गोलंदाजाकडून झाली चूक आणि त्या चुकीचा पुरेपूर फायदा उचलत असताना प्रेक्षकांसाठी प्रेक्षणीय, आयोजकांसाठी प्रेक्षणीय आणि त्यामध्ये केतन म्हात्रेची चालली तुफान गोलंदाजी. यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू होता, ड्राईव्ह केली ऑफ साईडला, लॉंग ऑफ वरून क्षेत्ररक्षक वेगाने येत आहे. एक धावेपुरते मर्यादित ठेवतील आणि काही काळाला का होईना परंतु केतन म्हात्रे स्ट्राईक पासून वंचित राहतील. आता सलामीला आलेले दुसरे फलंदाज आपल्याला फलंदाजी मार्कवर प्रीत येतील. स्ट्रायकिंग एंडवर डाव्या हाताचे फलंदाज सामना करतील वासी गावाच्या खरं तर गोलंदाजाचा. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू होता परंतु फार दूर वरून निघाला हा चेंडू आणि पंचांचा इशारा येते वाईट +1. 2 अतिरिक्त स्वरूपाच्या धावसंख्या या धावफलकामध्ये ऍड केल्या जातील. खरं तर ही स्पर्धा जी आयोजित केली गेलेली आहे ऐरोली मतदारसंघाचे खरं तर माजी आमदार संदीपजी गणेशजी नाईक साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आणि त्यांना वाढदिवसाच्या खरं तर आपण शुभेच्छा देऊयात आणि शुभेच्छा देण्यासाठीच खरं तर आज सुजित तात्या सुद्धा इथे उपस्थित आहेत. आपले सुद्धा सहर्ष स्वागत. आणि त्याच दरम्यान लायन ऑफ मानकोळी दीपू माळी दादा सुद्धा उपस्थित आहेत. आपले सुद्धा सहर्ष स्वागत. नुकतीच मान्सून सुपर सिरीज पार पडली आणि या सुपर सिरीज मध्ये ओमी दादांचा संघ मॅग्निफिसेंट नवी मुंबई होता. त्या संघाचे खरं तर आयकॉन खेळाडू म्हणून आपण दीपू दादांना पाहिलं होतं. असे दीपू माळी यांचं सुद्धा व्यासपीठावर आगमन झालंय. आपले सुद्धा सहर्ष स्वागत. परंतु थोडंसं मोमेंटम आता शिफ्ट झालंय जिथे केतन म्हात्रे यांनी सुरुवात चांगली करून दिली होती. 2 चेंडूंमध्ये 2 मोठे फटके लगावत असताना तात्यांचं स्वागत केलं होतं त्या षटकारांनी. परंतु जशी स्ट्राईक चेंज झाली त्यानंतर मात्र प्रीत थोडासा स्ट्रगल करताना आपल्याला आढळून येतोय. 2 चेंडू लागोपाठचे निर्धावाले बॅट सोबत संपर्क हवा तसा झालेला नाहीये. यापुढील चेंडू बाहेर वळालाय आणि जास्त वळालाय. त्यामुळे पंचांनी घोषित केलं की हा चेंडू असेल व्हाईट बॉल. अतिरिक्त स्वरूपाची धावसंख्या ऍड केली जाईल. या षटकातील दुसरी अवांतर धाव ऍड केली जाते धावफलकामध्ये. एकूण धावफलक जर आपण पाहिलं ना तर 16 या धावसंख्येवर जाऊन पोहोचले. सुरुवात चांगली झाली. हव्या त्या धावसंख्या वाकलन संघाला मिळाल्यात. यावेळेस शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू होता, वेगाने निघाला होता. योगेश भगत कडून थोडीशी चूक झाली आणि त्या चुकीचा खरोखरच प्रेझेन्स ऑफ माइंड चांगलं मानावं लागेल केतन म्हात्रेचं.
वर्षभर क्रिकेट खेळत असताना आलेला क्रिकेटचा अनुभव अशा छोट्या छोट्या क्षणांमध्ये केलेल्या योग्य निर्णयांची साक्ष देत असतो. आणि आपण पाहिलं जसं योगेश भगत यांच्या हातातून तो चेंडू निसटला तसा लगेचच कॉल दिलाय. डेंजर एंडकडे स्वतः धावत होते आणि केतन मात्रची विकेट किती मौल्यवान आहे हे संपूर्ण महाराष्ट्राला ठाऊक आहे. आज सगळ्यात त्यांच्या करिअरमध्ये एकूण 40 बाईक्स आणि त्यामध्ये 6 कार जिंकणारा एकमेव महाराष्ट्रातील असा खेळाडू, महाराष्ट्राचा बायकर सम्राट केतन म्हात्रे यावेळेस पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंडवर आपला अनुभव, आपली जिद्द, आपली चिकाटी दाखवत असताना काय खेळ दाखवतो. संपूर्ण स्पर्धांमध्ये अनेक मोठमोठ्या स्पर्धा त्यांनी आपल्या नावावर केल्यात. ती रतनबाबा पाटील स्मृती चषक असो, ती ISPL स्पर्धा असो किंवा अनेक मोठमोठ्या स्पर्धांमध्ये केतन म्हात्रे नावाचा डंका वाजलाय. परंतु एकदा मिळाली स्ट्राईक चेंज झाली खरं तर शेवटच्या चेंडूवर. प्रसिद्धी झालेला सर्वांचं लोकप्रिय व्यक्तिमत्व सुजित तात्या पाटील इथे उपस्थित आहेत. पुन्हा एकदा आम्ही आपले सहर्ष स्वागत करू. आता योगेश भगत गॅरो वासी गावाचा सर्वात उत्कृष्ट असा खेळाडू राईट आर्म राऊंड द विकेटने यावेळेस हवेमध्ये चेंडू उडालाय. झेल घेण्याची शक्यता आहे. लॉंग ऑन मधून सचिन रजक धावतायत परंतु योगेश भगतचा कॉल आहे. झेल सोडला जातोय. प्रीत थोडासा स्ट्रगल करतायत. सहजपणे दिसून येते बॅट सोबत जो संपर्क हवा आहे प्रीतला खरं तर तो होत नाहीये. तरी सुद्धा प्रयत्न त्यांचे सुरू आहेत. प्रयत्नार्थी परमेश्वर असं म्हटलं जातं. त्यामुळे प्रयत्न करणं कुठेही थांबवायचं नाहीये. परंतु आपल्या साथीला असलेला महाराष्ट्राचा बायकर सम्राट केतन म्हात्रे पुन्हा एकदा बॅक ऑन स्ट्राईक. योगेश भगत गॅरोचा सामना करतील. वेगाने हाताळला होता चेंडू. अपील जोरदार आहे परंतु पंचांची सहमती मिळणार नाही. ही विकेट फार महत्वाची असेल वाशीगाव संघासाठी. परंतु त्याच दरम्यान 2 धावा सुद्धा सहजरित्या पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावेनिशी धावफलकाला पुढे जात असताना आणि खेळाडूंना एक सूचना आहे की या संपूर्ण स्पर्धेमध्ये LBW आउट नसणार आहे. सूचना आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवत आहोत. LBW आउट नसणार आहे त्यामुळे कॅच आउट किंवा स्टंप रनआउट याच पद्धतीने आपण खेळाडूंना बाद करू शकता. चला पुन्हा एकदा आपण त्या द्वंद्वाकडे वळूयात. योगेश भगत विरुद्ध केतन म्हात्रे. यावेळेस इनकटर हाताळला होता, अंगावर आदळला, स्वीप करायची होती, स्ट्रेच केलं होतं फ्रंट फूट परंतु कोणत्याही समीकरणाला केतन म्हात्रेने साथ दिलेली नाहीये. योगेश भगत गॅरो भल्या मोठा क्रिकेटचा अनुभव आहे. वाशी गावाचा क्रिकेटचा वारसा कोणत्या खेळाडूने पुढे चालवला असेल तर त्याचं नाव आहे योगेश भगत गॅरो. यावेळेस फटका लगावलाय, संपर्क झालाय, मिड विकेट मध्ये चूक होतीये. कोणाची कॅच सोडली? केतन म्हात्रेला मिळालंय जीवनदान. वाशी गावाचा जीव आटोक्यात आला होता. केतन म्हात्रेची विकेट मिळता राहिली. आता काय होणार? मैदानामध्ये भयान शांतता, कदाचित वादळापूर्वीची शांतता असू शकते कारण केतन म्हात्रेला मिळालंय जीवनदान. आता पाहूयात प्रीत पुन्हा एकदा बॅक ऑन स्ट्राईक. योगेश भगत गॅरोच्या षटकातील 5व्या चेंडूचा सामना करण्यासाठी इम्प्रेस केले खरं तर योगेश भगतने. समोर किती मोठा फलंदाज असो परंतु मी माझ्या बेसिक्सवर ठाम राहणार, कायम राहणार. चला चेंडू कलेक्ट केला यष्टीरक्षकाने त्यामुळे डॉट बॉल असेल. कोणती धाव घेता येणार नाहीये आपल्याला, याची आपण नोंद घ्या. त्याचबरोबर त्या गोड व्यक्तीचं या ठिकाणी नुकतंच आगमन झालं होतं. अर्थातच सन्माननीय आदरणीय सुजित पाटील साहेबांचं देखील नुकतंच आगमन झालं होतं. तात्यांचा सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे. संदीपजी गणेशजी नाईक साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धेमध्ये तात्या या ठिकाणी उपस्थित राहिले त्याबद्दल त्यांचा शुभ सन्मान नवी मुंबई प्रीमियर लीगचे कमिशनर दीपकदादा पाटील यांच्या शुभ हस्ते केला जातो आहे. भिवंडी विभागातील हा वाघ आहे आणि या वाघांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय.
स्वराज आपल्याला विनंती असेल आपण यावर आपला मॅन ऑफ द मॅच पुरस्कृत करायचा आहे आम्हाला विनंती असेल. मागील सामन्यामध्ये उत्कृष्ट असं प्रदर्शन राहिलं स्वराजचं, मॅन ऑफ द मॅच ठरलेत, त्यामुळे आपली ट्रॉफी कलेक्ट करण्यासाठी या. आणि मी विनंती करेन की सुजित तात्या आपण आपल्या शुभ हस्ते स्वराजचा हा सन्मान करावा. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार, सामनावीराचा पुरस्कार, भिवंडी परिसरातील लोकप्रिय व्यक्तिमत्व आणि खरं तर त्यांच्या काळामध्ये त्यांनी क्रिकेट गाजून सोडले असे सुजित तात्या यांच्या शुभ हस्ते आपण स्वराज म्हात्रे यांना सामनावीराचा पुरस्कार प्रदान करत असताना पाहिलं. धन्यवाद. मॅच कडे आपण आता जाऊयात. 2 षटकांची झाली आहे समाप्ती आणि 2 षटकांमध्ये वाकलन संघाच्या एकूण धावसंख्या झाल्या त्या म्हणजे 21. 21 रन्स ऑन द बोर्ड. पहिल्या षटकामध्ये स्टार्ट मिळाला. 2 चेंडूंवर 2 षटकार महाराष्ट्राच्या बाईक सम्राटने लगावले, परंतु त्यानंतर सम्राटाला शांततेला बळी पडावं लागलं. स्ट्राईक पासून बराच काळ वंचित राहिले. प्रीतने थोडासा स्ट्रगल केलाय, परंतु आता हा संघर्ष काही करून संपवायचा आहे. काही करून आता जास्तीत जास्त धावसंख्या या मैदानावर जोडायच्या आहेत, कारण हे मैदान समोरील संघाच्या योगेश भगत गॅरोचं फेवरेट मैदान आहे. समोर टॉवर्स पाहतात ना, मागील वर्षी जेव्हा वनकोटेच्या मैदानावर ही स्पर्धा आयोजित झाली होती तेव्हा संघाला पुन्हा एकदा विनंती करू, आपला राखीव खेळाडू अजूनही उपस्थित नाहीये. आहे ओके आहे, तर चला आपण सामना सुरू करू शकता. कार्तिक लेफ्ट हँडेड बॉलर, हवेमध्ये चेंडू उडवलाय. कव्हरचा क्षेत्ररक्षक स्ट्रगल करतोय, पण यावेळेस चूक करणार नाहीये. संघर्षाला अखेरकार अंतित्वाचा आणलं जात आहे, कारण केतन मात्रेची या मॅच मधील सर्वात मौल्यवान विकेट मिळालंय गोलंदाज कार्तिकला. बॅक टू द डगआउट. खरं तर स्ट्रायकिंग एंडवर असतात, क्रीजवर असतात, पिचवर असतात, तेव्हा प्रेक्षक थोडेसे बायस्ड होतात. समोर कोणती टीम असो, परंतु आम्हाला केतन मात्रेची मॅच बघायची आहे असं काहीसं मत हे प्रेक्षकांचं असतं. परंतु आता मात्र त्या मतांना खरं तर त्या अपेक्षेला पाणी सारलं जात आहे, कारण केतन मात्रे आउट झालेत. आता त्यांच्या जागेवर आलेले नवीन फलंदाजी मार्कवर आपण पाहू शकाल किरण मात्रे, त्यांचेच बंधू यावेळेस आपल्याला बॅटिंग स्ट्राईकवर येताना पाहायला मिळत आहेत. आतापर्यंत जर पाहिलं 21 या धावसंख्येवर पहिली सफलता प्राप्त झाली. सर्वात मौल्यवान विकेट ही कार्तिकने मिळवून दिली. पहिल्याच षटकामध्ये जो मोमेंटम मिळाला होता खरं तर वाकलँड संघाला, दुसऱ्या षटकामध्ये तो मोमेंटम काढून घेण्याचं काम योगेश भगत गॅरोने केलं. त्यानंतर दबाव आणला केतन मात्रेवर. समोरून प्रीतच्या बॅटमधून धावा येत नव्हत्या. जास्तीत जास्त दबाव केतन मात्रेवर आणला गेला आणि त्यानंतर त्या दबावामध्ये मिळालेली सर्वात महत्वाची विकेट. कॅच घेताना जर पाहिलं ना तर कव्हरच्या क्षेत्ररक्षकाला अगोदर थोडेसे घसरले होते, पण शेवटच्या क्षणाला त्या कॅचचं, त्या प्लेअरचं महत्व जाणून एक उत्कृष्ट दर्जाचा झेल प्राप्त केलाय बाउंड्री लाईन लगत आणि विकेट मिळवली. पुढील बॉल यावेळेस शॉर्ट ऑफ लाईनचा चेंडू होता. अपेक्षित उसळी नाही मिळाली चेंडूला आणि गेला सरळ यष्टीरक्षकांच्या हातामध्ये निर्धाव चेंडूसाठी. लागोपाठचे 2 चेंडूंवर कोणतीही धाव आता मात्र आलेली नाहीये. चांगली गोलंदाजी, वाशी गावाचं झालंय कमबॅक. यावेळेस पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ लाईनचा चेंडू आहे, त्याला हुक केला 2 क्षेत्ररक्षकांच्या मधोमध, परंतु गवतामध्ये चेंडू काहीसा थांबला. जी पेस सुरुवातीला फटक्याने मिळाली होती ती मात्र जमिनीने आणि त्या गवतांनी काढून घेतली. त्यामुळे फक्त आणि फक्त एकाच धावेवर समाधान मानावं लागेल, ते म्हणजे फलंदाजांना 1 धाव मिळाली आणि एका धावेने धावफलक पुढे जात असताना जाऊन पोहोचते ते म्हणजे 22 वर. त्यासाठी यांना विनंती करतोय आपण थोडंसं थांबायचं आहे. निलेश दादांची स्पर्धा येणाऱ्या काही दिवसांमध्ये येणार आहे आणि त्या स्पर्धेचं इन्व्हिटेशन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. 6 आणि 7 तारखेला ही स्पर्धा आहे. ओपनचे 16 संघ आपल्याला खेळताना दिसणार आहेत, 8 संघ खेळताना दिसणार आहेत आणि संदीप नाईक प्रतिष्ठान एशियन ट्रॉफीचा त्या ठिकाणी
उद्घाटन सोहळा देखील 6 तारखेला पार पडणार आहे. तर आपली उपस्थिती भरपूर महत्वाची असणार आहे आणि या स्पर्धेला भेट दिली त्याबद्दल देखील आम्ही त्यांचं या ठिकाणी व्यक्त लगेचच आपण जाऊया सामन्याकडे. मान्यवरांचा आपण या स्पर्धेला भेट देण्यासाठी आलात त्याबद्दल समस्त बोनकुडेवासियांच्या वतीने आम्ही आपले आभार व्यक्त करत आहोत. धन्यवाद. अशीच आपली प्रेक्षणीय उपस्थिती आम्हाला सतत लाभो, आपले आशीर्वाद आमच्या पाठीशी राहत अशी आम्ही विनंती करू. सुजित तात्या तसेच दीपेश दादा माळे आपले सुद्धा हार्दिक हार्दिक आभार. आपण आपल्या वेळात वेळ काढून या स्पर्धेला भेट देण्यासाठी आलात. चला तर मॅच कडे जाऊयात. पुन्हा एकदा एक निर्धाव चेंडू आलाय. 22 धावसंख्येवर स्थगित राहिली आहे. यावेळेस फटका खेचलाय जरूर. वाईडिश लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक जज करतात आणि तिथे चांगलं क्षेत्ररक्षण केलं जात आहे. डांबराच्या रस्त्यावरून मातीच्या मैदानामध्ये जाताना थोडासा स्ट्रगल जरूर केला होता क्षेत्ररक्षकांनी, परंतु एवढी सतत केलेली प्रॅक्टिस, एवढा सतत केलेला सराव त्यांच्या कामी लागला. चेंडू अडवला, एक धावेवर समाधान मानलं. पुन्हा एकदा किरण मात्रे स्ट्रायकिंग एंडवर सज्ज. यावेळेस चांगला चेंडू होता. पुन्हा एकदा विसावला यष्टीरक्षकांच्या हातामध्ये. तसेच गौरवजी भोईर आपले सुद्धा सहर्ष स्वागत मी विनंती करेन. आपण व्यासपीठावर येऊन असून असतं आपले सुद्धा माननीय संदीपजी नाईकजी साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत. सर्वच अतिथी मान्यवरांचे सन्मान, सर्वच अतिथी मान्यवरांचे आभार. आपण या स्पर्धेला भेट देण्यासाठी आलात. तसेच लायन ऑफ मानकोळी म्हणून टेनिस बॉल क्रिकेटमध्ये खरं तर प्रख्यात असलेले दीपेश माळी यांचा सन्मान यावेळेस व्यासपीठावर करण्यात येतोय. नुकतीच रायगड प्रीमियर लीग सुद्धा संपन्न झाली. त्या प्रीमियर लीग मध्ये सुद्धा याचा आयकॉन प्लेअर सूरज पाटील यांच्या साथीने आपल्याला दिसले होते दीपू दादा. तसेच मान्सून सुपर सिरीज मध्ये मॅग्निफिशंट नवी मुंबई कडून खेळत असताना ऍज अ आयकॉन प्लेअर म्हणून आपल्याला दीपेश माळे दिसले होते. त्यांचा हा विशेष सन्मान यावेळेस व्यासपीठावर करण्यात येतोय. धन्यवाद दादा, आपण या स्पर्धेला भेट देण्यासाठी आलात. महाराष्ट्राच्या संस्कृतीप्रमाणे महाराष्ट्राचे महावस्त्र, मायेची उबदार शाल तसेच प्रेमाचं, सौंदर्याचं आणि आपुलकीचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन हा विशेष सन्मान यावेळेस व्यासपीठावर पार पाडला जातोय. धन्यवाद. तसेच गौरवजी भोईर यांचा सुद्धा हा सन्मान यावेळेस व्यासपीठावर पार पाडला जाईल. सर्वच अतिथी मान्यवरांचे हार्दिक स्वागत, हार्दिक आभार. आपण या स्पर्धेला भेट देण्यासाठी आलात त्याबद्दल गौरवजी भोईर यांचा सुद्धा सन्मान व्यासपीठावर पार पाडला जातोय. धन्यवाद. योगेश भगत गॅरो पुन्हा एकदा धन्यवाद. दीपक दादा नवी मुंबई प्रीमियर लीगचे खरं तर कमिशनर आणि त्यांच्या सुद्धा शुभेच्छा या स्पर्धेसाठी आल्या. त्यांची सुद्धा शुभ उपस्थिती आपल्याला या स्पर्धेसाठी लाभली त्याबद्दल आम्ही आपले आभार व्यक्त करत आहोत. चला तर पुन्हा एकदा मॅच मध्ये काहीसं ट्विस्ट आलंय. केतन मात्रे बाद झाले परंतु आता किरण मात्रे त्यांचं काम करायला लागले. षटकार खेचलाय योगेश भगतच्या अगेन्स्ट. आता योगेश भगत काही शांत बसणारा माणूस नाहीये. हा खेळाडू याच धर्तीवर घडलेला खेळाडू आहे. पाहूयात. यावेळेस गतीमध्ये परिवर्तन केलं होतं. किरण मात्रेने ओळखलं आणि चेंडू फेकून दिलाय सीमारेषा पार. किरण मात्रेच्या बॅटमधून आलाय खणखणीत षटकार. सिद्ध असलं तरी सुद्धा ते गाव प्रसिद्ध होण्यासाठी इतर खेळाडूंची मेहनत सुद्धा किती महत्वाची असते हे आपल्याला दाखवून देत आहेत. किरण मात्रेने षटकार खेचला. धावसंख्या वेगाने पुढे जात असताना जाऊन पोहोचली 36 वर माफ करा. 36 रन्स ऑन द बोर्ड. 36 धावा या धावफलकावर लागल्यात. थोडासा लगाम लागला होता परंतु आता किरण मात्रे आग उखायला लागलेत. लागोपाच्या 2 चेंडूंवर 2 षटकार त्यांचे आपल्याला पाहायला मिळाले. स्क्वेअर लेगला एक क्षेत्ररक्षक आहे. मिड विकेट आणि काऊ कॉर्नर थोडीशी जवळ आहेत. वाईडिश लॉंग ऑन एक पाहायला मिळेल. लॉंग ऑफ थोडासा स्ट्रेटिश आहे. त्यानंतर एक कव्हर्स रिजन मध्ये आणि एक पॉइंट रिजन मध्ये. तर एक 38 सर्कलच्या आतमध्ये कव्हर्स आणि मिड विकेट असे क्षेत्ररक्षकांची व्ह्यूवर्स आपल्याला पाहायला मिळेल. राईट हँड राऊंड विकेटने योगेश भगत गॅरो. यावेळेस हवेमध्ये चेंडू आहे. कोणता क्षेत्ररक्षक पोहोचू शकेल का? यष्टीरक्षकांचा कॉल आहे परंतु पोहोचू शकणार नाहीये. फार दूरवर होता. आणि पावसाळी क्रिकेटची खरं तर हीच आकर्षकता सुद्धा आपल्याला पाहायला मिळते ना. जवळजवळ 9 क्षेत्ररक्षक आपल्याला उपलब्ध असतात. त्यामधून 7 ते 8 क्षेत्ररक्षक आपण सीमारेषेलगत तैनात करतात. कारण
मैदानामध्ये असलेलं चिखल, मैदानामध्ये असलेला ओलावा, त्या ओलाव्यामध्ये जो क्षेत्ररक्षकांना चार्ज घ्यायचा असतो सुरुवातीच्या क्षणी तो मिळत नसतो. त्यामुळे चौकार षटकारांच्या बाउंड्रीचं खरं तर ते मार्जिन ऑफ एरर जे कमी करायचं असतं ना, ते कमी करण्यासाठी जास्तीत जास्त क्षेत्ररक्षक हे सीमारेषेलगत तैनात केले जातात. पाहूयात पुन्हा एकदा योगेश भगत हवेमध्ये उंच उडालाय, चेंडू चाललाय पाहता पाहता आणि पंचांचा इशारा ते महत्वाचा असेल आणि पंचांनी इशारा दिला चेंडू असेल षटकार. कदाचित वाशीगाव हॅलो कदाचित वाशीगाव अशी अपेक्षा करत असतील की डिक्लेअर स्वरूपाची एक धाव असेल. पाहूयात पंचांचा निर्णय थोडासा प्रलंबित राहील. आपण थोडीशी अपेक्षा पाहूयात. चला पंच आम्ही लाईव्ह मध्ये चेक केलेला आहे, त्यामुळे हा षटकार असेल याची आपण नोंद घ्या. योगेश दादा लाईव्ह मध्ये चेक केलंय आपण आणि नियमांप्रमाणे हा षटकार आहे याची आपण नोंद घ्या आणि कृपया करून लवकरात लवकर सामन्याला सुरुवात करा. वेळ फार कमी आहे आपल्याकडे, यानंतर अजून 3 सामने आपल्याला पूर्ण करायचे आहेत आणि 3च्या 3ही सामने जास्तीत जास्त षटकांचे आपण खेळू याची आपण नोंद घ्या. त्यामुळे विनंती आहे लवकरात लवकर आपले क्षेत्ररक्षण सजवून घ्या. षटकार असेल. चला फायनल निर्णय आहे हा, षटकार असेल. कृपया करून लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सजवून घ्या. चौवेचाळीस धावसंख्या असतील धावफलकावर. योगेश भगत यांच्या षटकातील अजूनही शेवटचा एक चेंडू शिल्लक असेल. 5 चेंडू पूर्ण झाले, त्यामध्ये 3 षटकार खरं तर खर्चिक ठरले. आता या षटकामध्ये योगेश भगत सुरुवातीच्या षटकामध्ये फक्त चार धावसंख्या खर्च केल्या होत्या. शेवटचा बॉल राऊंड द विकेट्सने लेग स्टंप सोडून चाललाय. पंचांचा इशारा येतोय वाईट बॉल. अतिरिक्त स्वरूपाची धावसंख्या ऍड करावी लागेल धावफलकामध्ये. डोकेदुखी ठरून त्रस्त करणाऱ्या या धावसंख्या आता धावफलकामध्ये ऍड केल्या जात आहेत. अगोदरच किरण म्हात्रे सुद्धा वेगाने वाऱ्याने धावत सुटलेत आणि त्यामध्ये अतिरिक्त धावसंख्येची जोड. यावेळेस लॉंग द ग्राउंड स्ट्रेट ड्राईव्ह केली. क्षेत्ररक्षक येत आहेत लॉंग ऑफ आणि लॉंग ऑन वरून कोणता क्षेत्ररक्षक पोहोचेल त्यांच्यामध्ये शर्यत लागले, परंतु पाहता पाहता फक्त आणि फक्त एका धावेवर मानलं जाईल समाधान. 4 षटकांखेरीज एकूण धावसंख्या धावफलकावर लगावल्या जातील त्या म्हणजे 46. पहा या स्पर्धेचा जो नियम होता, जो लॉट्स होता, तो आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवला होता आणि त्यानंतर जी दुसरी फेरी होणार आहे, पहिल्या फेरीमधून 4 संघ विजेते होतील. त्या 4 संघांमधून 2 संघांचे हायेस्ट स्कोर असणारे 2 संघ खरं तर पहिल्या सामन्यामध्ये खेळतील आणि त्यानंतर ज्यांचं लोवेस्ट स्कोर असेल ते 2 संघ दुसरा सामना खेळतील. त्यामुळे सकाळच्या सत्रामध्ये 65 धावा या बोनकोडे संघाने उभारल्यात, चिर्ले संघाने 74 धावा उभारल्यात आणि गोठवली संघाने 63 धावसंख्या उभारल्यात. म्हणजे 2 संघ आपल्याला फिक्स झालेत. चिर्ले संघ पहिला सामना खेळेल आणि गोठवली संघ दुसरा सामना खेळेल. पण आता या सामन्यावर अवलंबून आहे की कोणता संघ बोनकुडे आणि या सामन्यातून विजेता होणारा संघ कोणता सामना खेळेल हे मात्र या सामन्यावर खरं तर प्रलंबित आहे. पाहूयात आणि आम्ही विनंती करू चिर्ले संघाच्या कर्णधारांना की आपण व्यासपीठावर येऊन विराजमान व्हा, कारण आपण कंपल्सरी पहिला सामना खेळणार आहात. त्यामुळे चिर्ले संघाचे संघनायक आपण या व्यासपीठावर. तर मी विनंती करेन नारायण म्हात्रे काका आपण व्यासपीठावर येऊन आसन नसतं आपले सुद्धा सहर्ष स्वागत. बोनकोडे परिसरातील अनेक वरिष्ठ व्यक्तिमत्वांचं खरं तर आगमन या स्पर्धेमध्ये होत असताना आपण पाहत आहात. नारायण म्हात्रे काका आपल्याला विनंती आहे. नारायण म्हात्रे नाना आपल्याला विनंती असेल आपण व्यासपीठावर येऊन आसन नसतं. खास गोठिवलीवरून नाना आलेत आणि नेहमी जिथे जिथे गोठिवली संघ जातो तिथे तिथे खरं तर त्यांना पाठिंबा देण्यासाठी नाना उपस्थित असतात. आम्ही विनंती करू नाना या व्यासपीठावर आपले सहर्ष स्वागत. शेवटच्या षटकामध्ये सचिन रजक आलेत राईट आर्म ओव्हर द विकेट्सने. फुल टॉस बॉल हवेमध्ये उंच उडालाय. लॉंग ऑफ जज करतायत आणि
शेवटच्या क्षणाला फक्त त्या चेंडू पर्यंत पाहत राहिल्या. रबर बॉल आहे, ट्रॅव्हल सुद्धा चांगला होतो आणि झाला यावेळेस. गेला चेंडू सीमारेषेच्या बाहेर, मिळाल्यात 6 धावा किरण मात्रेला. अपेक्षा केतन मात्रेची होती. वाशी संघाने खरं तर अभ्यास केतन मात्रेचा केला होता, परंतु कठीण प्रश्न या परीक्षेमध्ये किरण मात्रेचा आला. आतापर्यंत जर किरण मात्रेची आपण खेळी पाहिली ना, तर एकूण 9 चेंडूंमध्ये 28 धावसंख्या आणि त्यामध्ये लगावलेले खणखणीत 4 षटकार. उत्कृष्ट फलंदाजी. सचिन रजक पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट्स. यावेळेस ऑस्टमच्या बाहेरचा फार दूरवरून निघणारा चेंडू होता. पंचांनी घोषित केले हा चेंडू असेल व्हाईट बॉल. अतिरिक्त स्वरूपाची आणखीन एक धावसंख्या ऍड केली जाते धावफलकामध्ये. अतिरिक्त स्वरूपाची आणखीन एक धावसंख्या ऍड केली गेली. धावसंख्या आता जाऊन पोहोचली ती म्हणजे 54 वर. यावेळेस फटका पाहू शकाल. अतिरिक्त उसळी घेतली आणि त्याचा फायदा वाकलन संघाला मिळाला. मिळाल्या 4 धावा. एका टप्प्यावर चेंडूने घेतली सीमारेषेची भेट. किरण मात्रे काय फलंदाजी करतायत. वेळ लावले खरं तर या फलंदाजाने संपूर्ण प्रेक्षकांना. बोनकोडे परिसरामध्ये खरं तर ही स्पर्धा आयोजित जरी केली असली, नवी मुंबईची ही स्पर्धा असली तरी सुद्धा प्रेक्षकांना आवड या किरण मात्रेने लावली आहे. डोंबिवलीवरून प्रवास करून आलेला, वाकलन गावातून प्रवास करून आलेला हा संघ आज नवी मुंबईमध्ये आपला दमखम दाखवण्यासाठी सज्ज झालेत आणि दाखवले. खरं तर सुरुवात केतन मात्रे यांनी चांगली करून दिली आणि त्यांच्या साथीला किरण मात्रे चांगली फलंदाजी करतायत. आतापर्यंत एकूण 4 षटकार, 1 चौकार, कन्फर्म बॅटेड स्ट्रोक्स. टायमिंग प्रॉपर झाली आहे सर्व फटक्यांमध्ये. ज्या ठिकाणी हवे त्या ठिकाणी फटके खेचलेत. आतापर्यंतचा राहिलेला त्यांचा सराव, मैदानाबाहेरचा सराव, आता या मैदानामध्ये या स्पर्धेमध्ये त्यांना फळ प्राप्त करून देऊ लागलेला आहे. चांगली फलंदाजी. सचिन रजक गॅरो सोबत थोडीशी चर्चा जरूर केली. त्यानंतर नितीन सुतार आले, त्यांनी सुद्धा थोडीशी चर्चा केली आहे. आता काहीतरी करावं लागणार आहे. परंतु किरण मात्रे थांबणार तर किरण मात्रे कसे उडवलाय, फेकून दिलाय चेंडू आउट ऑफ द ग्राउंड. सीमारेषा बार षटकार. वारंवार मोठे फटके. हा फटका सुद्धा आपण रिप्ले मध्ये आपण पाहू शकाल कशा पद्धतीने उत्कृष्ट फटका खेचला होता. हाफ वॉली मिळाली अगदी खडे खडे. फक्त ताकदीच्या जोरावर हा चेंडू फेकून काढला सीमारेषेच्या बाहेर. त्याच दरम्यान व्यासपीठावर नारायण मात्रे नाना यांचं सुद्धा आगमन झालं. आपले सुद्धा सहर्ष स्वागत नाना. त्यांचा गोटिवली संघ खरं तर एक अटीतटीचा सामना जिंकला आणि योगेश पवार यांच्या चिंचपाडा या संघाला खरं तर महत्वाच्या सामन्यामध्ये त्यांनी पराभूत केलं. त्यामुळे नानांचा पाठिंबा फार महत्वाचा असतो गोटिवलीसाठी. आलेत नानांचं सुद्धा सहर्ष स्वागत. एकूण 11 चेंडूंमध्ये 38 धावसंख्येची खेळी किरण म्हात्रेच्या बॅटमधून निघाली आहे. वाशी संघासाठी असणारा सर्वात मोठा अडथळा आता किरण मात्रेच्या रूपात सादर झालाय. यावेळेस सुद्धा शॉर्ट ऑफ लाईनचा चेंडू आहे, पूल केलाय, पूल झालाय सक्सेसफुल आणि दिसतोय तो ब्युटिफुल. किरण मात्रेच्या बॅटमधून आणखीन एक दिमागदार षटकार. आणि या षटकाराने खरं तर वाकलन संघाची धावसंख्या 70 झाली. त्यामुळे चिर्ले संघ आपल्याला पहिल्या सामन्यातील मिळाला होता आणि या सामन्यामध्ये ऑलरेडी हायस्कोर ओलांडला गेलाय. त्यामुळे या सामन्यातून विजेता होणारा संघ हा चिर्ले संघाच्या विरुद्ध खेळेल, याची आपण नोंद घ्या. चिर्ले संघाचे संघनायक आम्ही पुन्हा एकदा आपल्याला विनंती करू, आपण या व्यासपीठावर आलेत. धन्यवाद. चिर्ले संघाचे संघनायक उपस्थित आहेत. त्यामुळे या सामन्यातून विजेता होणारा संघ आपल्याला चिर्लेच्या विरुद्ध या नंतरच्या सामन्यामध्ये खेळताना दिसेल. आणि यानंतरचे दुसऱ्या फेरीतील किंवा तिसऱ्या फेरीतील जे सामने असतील ते सर्व 4 षटकांचे होतील, याची आपण नोंद घ्या. ही सूचना आम्ही आपल्यापर्यंत आताच पोहोचवत आहोत. यानंतरचे सर्व सामने 4 षटकांचे खेळवण्याचा आपण प्रयत्न करू. सचिन रजक यावेळेस राऊंड द विकेट्सने ऑफस्टमच्या बाहेर काहीसा लगावला गेला होता चेंडू, त्यामुळे पंचांचा इशारा आलाय व्हाईट बॉल. 2 सामने यानंतर होतील दुसऱ्या फेरीतील, त्यानंतर अंतिम सामना होईल आजच्या दिवसाचा. परंतु त्या अगोदर 2 सामने जे आपल्याला वेगळ्या फॉर्मॅटने खेळवायचे होते ते आता मात्र खरं तर आपल्याला मिळाले. 2 संघ पहिल्या सामन्यातील. एक संघ असेल चिर्ले आणि एक संघ या सामन्यातून विजेता होणारा संघ. परंतु किरण मात्रे लॉफ केलाय चेंडू, फ्लॅट बॅटेड स्ट्रोक, षटकार आणि या षटकाराने या स्पर्धेतील पहिलं अर्धशतक किरण मात्रेच्या बॅटमधून निघालंय. एकदा जोरदार टाळ्या उजळतात किरण मात्रेसाठी.
नावामध्ये मात्र आहे, परंतु अभ्यास केला होता कीर्तनचा, निघाला कठीण पेपर किरणचा. काय फलंदाजी झाली आहे, तुफान फलंदाजी, तुफान फटकेबाजी, षटकारांवर षटकार, त्यामध्ये एका चौकाराची जोड, परंतु या फलंदाजाला अजिबात राहिलं नाहीये तोड. काय फलंदाजी राहिली आहे. अर्धशतक या स्पर्धेतील पहिलं. मोठ्या धावसंख्येसाठी ओळखला जातो बोनकडेचं हे मैदान, आणि त्या धावसंख्येला, त्या नावाला खरं तर साजेसं रूप या फलंदाजाने दिलंय. अर्धशतक. यावेळेस सुद्धा आणखीन एक, त्याही पेक्षा उंच, त्याही पेक्षा लांब. किरण म्हात्रेने सुरुवात, केतन म्हात्रेने चांगली करून दिली होती, आणि सुरुवात शेवट किरण म्हात्रेने गोड करून दिलाय. येतोय षटकार. एकूण 5 षटक पूर्ण झाले. 5 षटकांमध्ये धावसंख्या धावफलकावर लगावल्या गेल्या त्या म्हणजे 83 रन्स ऑन द बोर्ड. आजच्या दिवसातील सर्वाधिक स्कोर धावफलकावर लगावला गेलाय. आता मात्र पाहूयात 84 धावसंख्येचं कडवं असं आव्हान, आणि त्या आव्हानाला झुंज देण्यासाठी येणारी वाशी गावाची सलामीची जोडी कशा रीतीने सुरुवात करून देतील आपल्या टीमला. तोपर्यंत घेऊयात एक छोटीशी विश्रांती आणि येऊयात भेट. पण या आणि वाकलन संघ, आपण त्वरित सराव सुद्धा थांबवायचा आहे आणि लगेचच सामन्याला सुरुवात करा. आपले क्षेत्ररक्षण त्वरित सजवून घ्या, वारंवार आम्ही विनंती करत आहोत. आदरणीय संदीपजी गणेशजी नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेली ही स्पर्धा खरं तर लोकप्रिय व्यक्तिमत्व आणि तरुणांचे आदर्श म्हणून खरं तर संदीप नाईक साहेबांकडे नेहमीच आपण पाहत असतो, आणि याच लोकप्रियतेमुळे खरं तर बोनकोडे गावाचं त्यांच्यावर प्रेम व्यक्त करण्यासाठी ही स्पर्धा खरं तर इथे आयोजित केली गेलेली आहे. प्रणित भगत, सचिन मोहिते आणि तसेच प्रचित भोईर, आपल्याला विनंती असेल व्यासपीठावर येऊन आपण आसनस्थ व्हा. सर्वांनाच विनंती करत आहोत, या स्पर्धेच्या माध्यमातून आपण व्यासपीठावर येऊन आसनस्थ व्हायचं आहे. प्रणित भगत, रचित मोहिते आणि प्रचित भोईर.
तसेच पप्पू पवार आपल्याला सुद्धा विनंती असेल व्यासपीठावर येऊन आपण आसन असतं आपले सुद्धा या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत. पप्पू पवार आपल्याला सुद्धा विनंती असेल या आपण व्यासपीठावर आपले सुद्धा सहर्ष स्वागत. मॅचकडे आपण जाऊयात आणि सलामीला आलेली प्रारंभीची जोडी मैदानामध्ये आपण पाहू शकाल. एकीकडे योगेश भगत जी ऑब्वियस चॉईस आहे खरं तर वाशी संघाची. याच मैदानावर मागील हंगामामध्ये जेव्हा ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती तेव्हा मात्र समोरच्या टॉवर्सवर षटकार लगावणारा एकमेव फलंदाज या मैदानाने अनुभवला होता योगेश भगत गॅरोच्या स्वरूपात. आता परिस्थिती त्या खेळीला अनुरूप अशी निर्माण झालेली आहे. दबाव संघर्ष हा मात्र आपल्याला साहजिक दिसून येईल या सामन्यामध्ये, परंतु दबावाला झुगारून संघर्षावर मात करून आता या स्पर्धेमध्ये काही ना काही करून वाशी गावाला त्यांचं खरं तर अस्तित्व हे टिकवून ठेवायचं आहे. गोलंदाजी मार्कवर केतन मात्रेच्या नावावर बाईक्स आहेत, केतन मात्रेच्या नावावर कार्स आहेत आणि आता मात्र नवी मुंबईच्या धर्तीवर पुन्हा एकदा आपले प्रदर्शन दाखवण्यासाठी झालेत ते सज्ज. 84 धावसंख्येचं आव्हान आहे येणाऱ्या 5 षटकांमध्ये आणि ते पार पाडण्यासाठी आलेली सलामीची जोडी योगेश भगत गॅरो आणि त्यांच्या साथीला सचिन रजक. पहिलाच बॉल खोदून काढलाय मिड विकेटच्या क्षेत्ररक्षकाकडून थोडीशी चूक होते. जिथे कोणतीही धाव नव्हती तिथे मात्र एक अतिरिक्त धाव खर्च करावी लागली. मिसफिल्डच्या जोरावर पहिली धाव मिळाली. आलेली बॅटमधून श्री गणेशा झालाय शुभारंभ होतोय धावसंख्येचा 84 धावसंख्येच्या पाठलागाचा. एक धाव मिळाली, धाव फलकावर लगावली गेली. पुन्हा एकदा केतन मात्र राईट आर्म राऊंड द विकेटने जो एक ऑकवर्ड अँगल त्यांना तयार करायचा असतो राईट हँडेड बॅटर्सच्या विरुद्ध, त्यासाठी ते आपल्याला नेहमीच राऊंड द विकेट्सने गोलंदाजी करताना पाहायला मिळतात. यावेळेस हाताळतील चेंडू राईट आर्म राऊंड द विकेट्स. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू होता. बॅट फिरली, चेंडूचा आणि बॅटचा कोणताही संपर्क झाला नाही. जेव्हा 40 बाईक्स आणि 6 कार समोरून धावत येतात, जेव्हा 40 बाईक्स आणि 6 कार कमावलेला खेळाडू समोरून धावत येतो तेव्हा मात्र आपल्यावर असलेला दबाव झळकून येतो. परंतु त्या दबावाला झुगारायचं आहे. सचिन रजकने प्रयत्न जरूर केलाय. चेंडू हवेमध्ये उंच उडवलाय. केतन मात्रेच्या अगेन्स्ट आलाय. सचिन रजकच्या बॅटमधून स्टायलिश षटकार. उंच भरारी घेतली होती या फटक्याने आणि गेला सरळ सीमारेषेच्या बाहेर 6 धावसंख्येची मोहर लावण्यासाठी. आता पाहूयात कोणती नवीन पैत्रे, कोणती नवीन अडचण केतन म्हात्रे सचिन रजक समोर तयार करतील. यावेळेस तयार झाले होते मोठा फटका खेचण्यासाठी, परंतु चेंडू इतका वेगाने ब्लॉक होल मध्ये गेला की त्या चेंडूला सन्मान देण्याखेरीज कोणता दुसरा पर्याय उपलब्धच राहिला नव्हता सचिन रजक जवळ. 2 पर्याय होते, एक फक्त सन्मान द्या किंवा आपली विकेट गमवा. सन्मान त्यांनी पत्करलं. विकेट महत्वाची आहे. या 2 बॅटर्सना एक चांगला हेडस्टार्ट मिळवून देणं अशा कठीण परिस्थितीमध्ये फार महत्वाचं असणार आहे, कारण याच सिच्युएशन मध्ये त्यांना उभारून यायचं आहे. यावेळेस लक्ष्म सोडून जाणारा हा चेंडू होता. पंचांनी घोषित केलेला चेंडू असेल व्हाईट बॉल. अतिरिक्त स्वरूपाची आणखीन एक धाव ऍड केली जाईल धावफलकामध्ये. धावफलक आतापर्यंत जाऊन पोहोचते ते म्हणजे 9 वर. 4 चेंडूंची समाप्ती, 9 धावा. यावेळेस मोठा फटका लगावलाय. योगेश भगत गॅरोने सुद्धा त्याचा जलवा दाखवून दिलाय. फेकलाय चेंडू मिड विकेट सीमारेषा क्लिअर करणारा योगेश भगतच्या बॅटमधून आलाय षटकार. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू होता. गती थोडीशी कमी केली होती केतन म्हात्रे यांनी आणि त्याची वाट पाहता पाहता बॅकफुटवर एक सेकंड होल्ड केलं स्वतःला. होल्ड द पोज असं म्हटलं जातं फटका खेचल्यानंतर, परंतु फटका खेचण्या अगोदरच त्यांची पोज खरं तर त्यांनी होल्ड केली होती. आणि जसा चेंडू पट्ट्यामध्ये आल्यानंतर त्याचा लगेचच कार्यक्रम केला. पाठवला चेंडू, फेकून दिला सीमारेषेच्या बाहेर. 6 धावा केतन म्हात्रेच्या अगेन्स्ट आता मिळवल्या आहेत. धावसंख्या एकूण जाऊन पोहोचतायत 15 वर. यावेळेस वेगवान चेंडू होता. पुन्हा एकदा पाय पकडले होते केतन म्हात्रे यांनी आणि पायावरच आदळलाय तो चेंडू. घोषित स्वरूपाची एक धाव मिळाली लेग बायच्या स्वरूपात आणि या एका धावेने जी सरासरी खरं तर आवश्यक आहे ना 17 धावसंख्येची, त्या सरासरीला अनुसरून एकूण 16 धावसंख्या आकारल्या जात आहेत. म्हणजे सरासरीला अनुसरून फलंदाजी केली जाते. एका दुसऱ्या षटकामध्ये आपण परत कमवू शकता. आता नवीन गोलंदाज मयुरेश आपल्याला गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळतील. पावसाळी क्रिकेट म्हटलं ना की जे आपला रेग्युलर संघ असतो टेनिस बॉल क्रिकेटमध्ये, त्यामधून बरेचसे वरिष्ठ खेळाडू हे मात्र विश्राम घेत असतात आणि त्यामुळे संधी मिळते ती नवनवीन युवक खेळाडूंना. आणि अशाच नवीन युवा खेळाडूंमधून मयुरेश सुद्धा आपल्याला उभरताना पाकांकडून पाहायला मिळतोय.
यावेळेस शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू होता. केला असता कदाचित तर सफलता प्राप्त झाली असती, परंतु प्रयत्न पुलचा राहिला. थोडंसं अंतर होतं बॅट आणि बॉलमध्ये आणि त्याचा मात्र खरं तर फायदा मिळाला तो गोलंदाजाला मयुरेशला. निर्धाव चेंडूने करतायत आपल्या षटकाची सुरुवात. पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू. यावेळेस योगेश भगत थोडीशी चल विचल मनामध्ये त्यांच्या सुरू आहे, कारण एक चांगला संपर्क त्यांच्या बॅट सोबत झालाय. आता जास्तीत जास्त स्ट्राईक ते स्वतःकडे ठेवायला जरूर बघतील, परंतु सचिन रजकने सुद्धा एक षटकार खेचून दाखवलाय. एका षटकारावर त्यांनीही मोहर लावली आपल्या नावाची. पुन्हा एकदा फलंदाजांच्या रडार मधून फार दूर वरून निघणारा हा चेंडू होता. व्हाईट बॉल, अतिरिक्त स्वरूपाची धाव ऍड केली जाईल धावफलकामध्ये. यावेळेस खरं तर रायगड प्रीमियर लीग सुद्धा सुरू आहे आणि शनिवारी जेव्हा सुमित डेकले ॲज आयकॉन प्लेअर खेळत होते त्यांच्या इंटरव्ह्यू मध्ये त्यांनी एक गोष्ट खरं तर व्यक्त केली होती की रबर बॉल क्रिकेटमध्ये तुम्ही वाचण्याची गोलंदाजी करू शकत नाहीत. जेवढे वाचायला जाल तेवढं तुम्ही खर्चिक ठराल. त्यामुळे जास्तीत जास्त विकेट घेण्याचा प्रयत्न करा असा सल्ला त्यांनी आपल्या टीम्सला सुद्धा दिला होता आणि इंटरव्ह्यू मध्ये सुद्धा ते व्यक्त झाले होते. त्यामुळे सुमित डेकले सांगतायत तर मात्र काहीतरी गोष्टीमध्ये अर्थ असेलच आणि त्या अर्थानुरूप आता यावेळेस सुद्धा खेळ करावाच लागेल. परंतु पाहूयात मयुरेश, स्ट्रगल सुरू आहे. यावेळेस चांगला चेंडू. हे चेंडू जर हाताळले तर मात्र त्यांना सफलता मिळते. निर्धाव चेंडूची होती समाप्ती. 2 चेंडू आतापर्यंत आपण पाहिले या षटकातील पूर्ण झालेत. दोनही चेंडूंवर बॅट मधून कोणतीही धाव आलेली नाहीये. एक प्रयत्न होता पुल खेळायचा, एक प्रयत्न कदाचित स्लॉक स्वीप खेळायचा प्रयत्न होता, परंतु दोनही प्रयत्नांमध्ये असफलता सचिन रजकला. यावेळेस बॅट सोबत संपर्क झाला, चेंडू हवेमध्ये उडालाय. एक धाव काढून सज्ज. 3 चेंडूंमध्ये फक्त आणि फक्त 3 धावसंख्या मिळाल्या. 17 धावसंख्येची सरासरी पुन्हा एकदा दाबली गेली आहे. कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट हे फार महत्वाचं असतं. जरी आपण लॉंगर फॉर्मॅटमध्ये पाहतो 6 ते 7 धावसंख्येचा रन रेट सुद्धा फार महत्वाचा असतो, तिथे कुठे आता मात्र या शॉर्टर फॉर्मॅटमध्ये 6-7 धावसंख्येला तेवढं महत्व नाहीये. जास्तीत जास्त विस्फोट करावा लागतो, परंतु गोलंदाज पाहता, आवश्यक ती सरासरी पाहता जर त्या रीतीने फलंदाजी केली तर विजयाला निश्चित आपण गवसणी घालू शकता. त्यामुळे आता योगेश भगतला खरं तर फलंदाजी करावी लागेल आणि केली आहे. लगावलाय चेंडू, सीमारेषे बाहेरचा फटका येतोय. योगेश भगत गारूच्या बॅटमधून हा षटकार. फार काळ वंचित राहिले. अगोदर सचिन रजकला नॉन स्ट्रायकिंग एंड वरून पाहत होते. गोलंदाज कशा पद्धतीने चेंडू हाताळतो याचा पुरेपूर अभ्यास नॉन स्ट्रायकिंग एंड वरून केला, परंतु आता जसा फलंदाज बदलला, जशी स्ट्राईकवर येण्याची संधी योगेश भगतला मिळाली, तसा मात्र केलेला अभ्यास हा इथे फळानुरूप षटकाराच्या स्वरूपात आपल्याला पाहायला मिळाला. कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट खेळण्यासाठी ओळखले जातात योगेश भगत गॅरो. स्वतःला त्या परिस्थितींमध्ये ढाळण्यासाठी ओळखले जातात योगेश भगत गॅरो. म्हणूनच वाशी गावाचं खरं तर आज गयत नवी मुंबई क्रिकेट असो, रायगड क्रिकेट असो, त्या क्रिकेटमध्ये असणारं नाव योगेश भगत गॅरोने उंचावलंय. यावेळेस सुद्धा मोठा फटका खेचायचा होता, परंतु बॅटची चेंडूने इनर एज घेतली आणि गेल्या सगळ्या घोषित क्षेत्रामध्ये फक्त आणि फक्त एकाच धावेसाठी 1 धाव मिळाली. धावसंख्या पुढे जात असताना डिक्लेअर स्वरूपात जाऊन पोहोचते, ती म्हणजे 26 वर. शेवटचा एक चेंडू अजूनही शिल्लक असेल. या चेंडूवर एक जर मोठा फटका आला तर जी सरासरी आवश्यक होती त्या सरासरीपर्यंत नाही, पण एक समाधानकारक धावसंख्या 2 षटकांना अखेरीस ते नक्कीच उभारू शकतात. पाहूयात, हा चेंडू सुद्धा महत्वाचा असणार आहे. मयुरेश पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेटने सज्ज. युवा खेळाडूने चांगली गोलंदाजी केली आहे, परंतु शेवटचा चेंडू आणि जे म्हणालो होतो ना, समोरच्या टॉवर्सवर षटकार खेचणारा एकमेव फलंदाज या मैदानाने पाहिला होता. नाव आहे योगेश भगत गॅरो. पुन्हा एकदा तोच जलवा. पहा किती उंच, किती लांब गेला होता हा चेंडू. आदळला सरळ समोरच्या टॉवरवर आणि मिळाल्या 6 धावा. ओव्हर झाले. षटकाची होती समाप्ती आणि या षटकाराने एकूण 2 षटकांना खेरीज धावसंख्या जाऊन पोहोचल्या, त्या म्हणजे 32 वर. 16 धावसंख्येची सरासरी आतापर्यंत गाठली गेली आहे. पहा, पहिला बॉल डॉट होता, त्यानंतरचे 2 वाईड्स, त्यानंतर डॉट, त्यानंतर सिंगल, त्यानंतर षटकार लगावला, एक डिक्लेअरची आणि परत षटकार. म्हणजे एकूण 6 चेंडू पूर्ण झालेत. षटकाची झाली आहे समाप्ती. पुन्हा एकदा आता बॉलिंग ऑप्शन जर आपण पाहिले तर जीत भोईर सुद्धा उपलब्ध आहेत वाकलँड संघाकडे, की केतन मात्र आपला स्पेल कंटिन्यू करण्यासाठी येतील.
आतापर्यंत दोन उजव्या हाताचे गोलंदाज आले, दोनही गोलंदाजांवर प्रहार हा वाशी गावाच्या खेळाडूंनी चढवला. येणाऱ्या 18 चेंडूंमध्ये 52 धावसंख्येची आवश्यकता. 18 चेंडू आणि 52 धावसंख्येची आवश्यकता. कदाचित आता केतन मात्रेच त्यांचा स्पेल कंटिन्यू करण्यासाठी आपल्याला पाहायला मिळतील. याच खेळाडूकडे फलंदाजी करत असताना सर्व प्रेक्षकांनी आशाभूत नजरेने आपल्या खरं तर नजरा डोलावल्या होत्या, परंतु थोडासा प्रेक्षकांच्या अपेक्षांना भंग झाला. परंतु किरण मात्रेने ती अपेक्षा पूर्तत्वास आणली. यावेळेस नवीन षटकाची सुरुवात सचिन रजकच्या ब्रँडेड स्ट्रोकने येते. पिकअप स्ट्रोक, चेंडू गेलाय सीमारेषा पार. सचिन रजकच्या बॅटमधून षटकार. 52 हव्या होत्या 18 चेंडूंमध्ये, आता हव्या असतील येणाऱ्या 17 चेंडूंमध्ये 46 धावा. 17 चेंडू 46 धावसंख्येची आवश्यकता, अशीच फलंदाजी वाशी संघाला अपेक्षित होती या दोनही खेळाडूंकडून. सुरुवातीला स्ट्रगल, संघर्ष हा मात्र तत्पर होता, परंतु आता यावेळेस आणखीन काहीसा मोठा फटका खेचायचा होता, परंतु अतिरिक्त टर्न त्या चेंडूने प्राप्त केली. त्यामुळे बॅटच्या कदाचित स्टिकरला लागला तो चेंडू. एक धाव मिळते, एका धावेने धावफलक पुढे जाऊन आता पोहोचेल, ते म्हणजे 39 वर. 39 रन्स ऑन द बोर्ड. योगेश भगत, गॅरो. केतन मात्रे जेव्हा बॅटिंगला होते तेव्हा योगेश भगत, गॅरो गोलंदाजीसाठी आले. कोणताही षटकार खर्च केला नव्हता, परंतु योगेश भगतने एक षटकार केतन मात्रेच्या विरुद्ध लगावलाय. त्यामुळे योगेश भगतचं पारडं थोडंसं जड झालेलं आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेस वेगवान, वेग पाहू शकाल, किती जोरदार होता चेंडू, वेगाने निघाला होता. योगेश भगत, गॅरो थक्क झाले, चकित झाले या पूर्णपणे चेंडूवर. कारण आपण खरं तर पाहिलं ना, रबर बॉल क्रिकेटमध्ये गोलंदाजांचा तितका मोठा रनअप नाही पाहत. या रनअपला सुद्धा इतक्या वेगाने गोलंदाजी आणि त्यापेक्षा दुप्पट वेगाने चाललेले प्रहार. योगेश भगत, गॅरोचा मोठा फटका आहे आणि त्याला लांबी सुद्धा तितकीच मिळणार आहे. येतोय आणखीन एक योगेश भगतच्या बॅटमधून षटकार. जजमेंट चालू होती क्षेत्ररक्षकांची, परंतु फटक्यामध्ये ताकद इतकी होती की योगेश भगतने पुन्हा एकदा केतन मात्रेच्या अगेन्स्ट प्रहार चढवलाय. खर्चिक ठरत असताना आतापर्यंत 4 चेंडूंमध्ये 13 धावसंख्या या खर्च केल्यात. जी आवश्यक सरासरी आहे त्या सरासरीला अनुसरून योगेश भगत आणि सचिन रजकने फलंदाजी सुरू केली आहे आणि ती कंटिन्यू ठेवली. सातत्य हे फार महत्वाचं राहणार आहे या सामन्यामध्ये. वेगाचा बॉल होता, पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ लाईनचा चेंडू. मिड विकेटचा क्षेत्ररक्षक जोपर्यंत पोहोचेल 1 धाव ही सहजरित्या पूर्ण केली जाते. 1 धाव मिळाली, धावसंख्या धावफलकावर लगावली गेली आहे, ती म्हणजे आता 46. म्हणजे समीकरण आपल्या समोर असेल. येणारे 13 चेंडू आणि 38 धावसंख्येची आवश्यकता. शेवटचा चेंडू होता. 38 मधून 6 धावसंख्या कमी करा, कारण सचिन रजकच्या बॅट मधून आला पुलचा सक्सेसफुल फटका, षटकार. व्हॉट अ स्ट्रोक. शेवटचा चेंडू शॉर्ट ऑफ लाईनचा करून जी अतिरिक्त उसळी चेंडूला प्राप्त करून द्यायची होती केतनला, त्यांच्या इराद्यांवर पूर्णपणे पाणी फेरलं सचिन रजकने. अगोदरच तयार राहिले होते, बॅकफुटवर जात असताना कमालीचा स्ट्रोक. ताकदीचं पुरेपूर प्रदर्शन आणि मिळाल्या 6 धावा. येतोय सचिन रजकच्या बॅटमधून षटकार. 38 हव्या होत्या, आता पुन्हा एकदा 16 धावसंख्येची सरासरी समोर अपेक्षित असेल. येणारे 12 चेंडू आणि आवश्यकता असेल ती 32 धावसंख्येची. 12 चेंडू 32 धावसंख्येची आवश्यकता. आता गोलंदाजीमध्ये परिवर्तन. जीत भुईर आपल्याला गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळतील. खरं तर या खेळाडूने सुद्धा ठाणे परिसरातून खेळत असताना वाकलन गावाचं नाव फार मोठं केलंय, फार उंचावलंय. यावेळेस ऑफ साईडला फटका खेचायचा होता. बॅटची लिडिंग एज घेतली आणि चेंडू गेला घोषित क्षेत्रामध्ये. आउटसाइड एज घेतली होती बॅटची, घोषित क्षेत्रामध्ये गेला. फक्त आणि फक्त एका धावेवर समाधान मानावं लागलं. प्रश्न मनामध्ये असा पडतो, जिथे कुठे 2 षटकं काहीशी खर्चिक ठरली होती तिथे कदाचित जीत भुईरला आमंत्रण दिलं असतं आणि योगेश भगत, गॅरोचं मोमेंटम जर तोडलं असतं तर काहीसं गणित वेगळं झालं असतं या सामन्याचं. परंतु मुभा मिळाली फलंदाजांना आणि त्याचा फायदा उचललाय आणि ते थांबणारच नाहीयेत. डाऊन द ग्राउंड चेंडू पाठवलाय आउट ऑफ द ग्राउंड. योगेश भगतच्या बॅटमधून आणखीन एक दिमागदार स्ट्रोक, षटकार. वारंवार मोठमोठ्या फटक्यांची आरास या स्पर्धेमध्ये, या सामन्यामध्ये मांडली जाते वेगवेगळ्या फलंदाजांच्या जोरावर. यावेळेस खोलवा टप्प्याचा चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न जीत भुईर यांच्या जवळच होता, परंतु पावसाळी क्रिकेट
फार अनपेक्षित अशी चित्र या मैदानामध्ये पाहायला मिळतात. चेंडू अगोदर चालला होता मागे, परंतु अडकला मैदानावरच. एक धाव मिळाली. धावसंख्या आता धावफलकावर आहे ती म्हणजे 60. म्हणजेच आता येणारे 9 चेंडू आणि 24 धावसंख्येची आवश्यकता. 9 बॉल 24 धावसंख्येची आवश्यकता. यावेळेस थोडासा टायमिंग चुकलं. नाराज आहेत स्वतःवर, काय करून बसले. एक धाव. योगेश भगत गॅरो जरी स्ट्रायकिंग एंडवर येणार असतील तरी सुद्धा सचिन रजकने चांगले फटके खेचलेत. वैयक्तिक 12 चेंडूंमध्ये 35 धावसंख्येची खेळी ही योगेश भगतने केली आणि सचिन रजकची खेळी जर पाहायची झाली तर 10 चेंडूंमध्ये 22 धावसंख्या सचिन रजकने उभारल्यात. पार्टनरशिप ही फार महत्वाची आहे. सातत्य या खेळीमध्ये राखणं फार महत्वाचं होतं दोन्ही खेळाडूंसाठी. निरंतर स्वरूपात आलेले मोठे मोठे फटके, आवश्यक त्या क्षणी गोलंदाजांवर केलेला तो प्रहार यावेळेस वाशी गावाला या स्थितीमध्ये आणून ठेवलंय की आता वाकलँड सारख्या बलाढ्य संघासमोर सुद्धा पराभवाची दाट छाया त्यांनी निर्माण करून सोडले. यावेळेस आणखीन एक दमदार स्ट्रोक. पुन्हा एकदा टावरची भेट घेण्यासाठी चेंडू चाललाय डाऊन द ग्राउंड. सीमारेषा पार षटकार. मोठमोठ्या ताकदवान ज्या फटक्यांसाठी योगेश भगत गॅरो ओळखले जातात त्या ओळखीचा प्रत्यय देणारी फलंदाजी इथे सुरू आहे योगेश भगतच्या बॅटमधून. आता समीकरण येणार असेल ते म्हणजे 7 चेंडू आणि 17 धावसंख्येची आवश्यकता. शेवटचा बॉल उडवलाय उंच. झेलाची शक्यता आहे का? लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक फक्त पाहत राहतील. नाही मिळणार झेल. चाललाय सीमारेषेच्या बाहेर चेंडूचा हा खेळ. षटकार आलाय. षटकार आला. धावसंख्या कमी केल्या गेल्या. पुन्हा एकदा समीकरणामध्ये वाशी गावाचं पारडं जड होताना पाहायला मिळालं. वाकलन वरून दूरवरचा प्रवास करून जेव्हा केतन मात्रेचा संघ मैदानामध्ये उतरला ऍज अ फेवरेट्स म्हणून त्यांनी सुरुवात केली होती. किरण मात्रेने त्याचा प्रत्यय सुद्धा दिला होता. परंतु नवी मुंबईची ताकद काही कमी आहे का? योगेश भगत आणि सचिन रजकने हे सुद्धा दाखवून दिलंय. आता येणारे 6 चेंडू आवश्यकता फक्त आणि फक्त 11 धावसंख्येची. चला तर 47 रन्स या योगेश भगत गॅरोच्या झाल्यात. एक अर्धशतक या स्पर्धेतील पहिलं आपण मागील डावामध्ये पाहिलं. एका अर्धशतकाच्या उंबरठ्यावर योगेश भगत गॅरो सुद्धा उभे राहिलेत. सचिन रजक चांगली साथ दिली योगेश भगतला. युवा खेळाडू आहेत आणि युवा खेळाडूला घडवले खरं तर योगेश भगतने. वारंवार मिळालेल्या चांगल्या ऑपॉर्च्युनिटीज आणि मिळालेल्या ऑपॉर्च्युनिटीज केलेलं ते सोनं सचिन रजकच्या माध्यमातून आपण वारंवार होताना पाहिलंय. पाहूयात शेवटचे 6 चेंडू आवश्यकता आता 11 धावसंख्येची. नवीन गोलंदाजी मार्कवर निशांत. चॉड ऑफ लेनचा चेंडू आहे. बॅटची लीडिंग एज घेतली आहे. चेंडू चाललाय पाहता पाहता घोषित क्षेत्रामध्ये फक्त आणि फक्त एकाच धावेसाठी. एक धाव मिळाली. एका धावेने धावफलक पुढे गेलं. समीकरण बदललं. आता 5 चेंडू आणि 10 धावसंख्येची आवश्यकता. जी मात्र कठीण परिस्थितीमध्ये आपल्याला सुरुवातीला वाशीगाव पाहायला मिळाला होता जेव्हा किरण मात्रची तुफान फलंदाजी चालू होती. त्यानंतर जेव्हा वाशीगावाची फलंदाजी सुरू झाली तेव्हा मात्र पूर्णपणे पारडं वाशीगावाचं जड होतं. यावेळेस आणखीन एक लगावलाय, फेकून दिलाय सचिन रजकच्या बॅटमधून. आणखीन एक योगेश भगत गॅरोच्या बरोबरीचा आलाय हा षटकार. असं म्हणतात वाईट काळात संयम ठेवावा, त्याने अस्तित्व भंग पावत नाही. संघर्षाने धार लागते सामर्थ्याला, कधी सोन्याला गंज लागत नाही. सोन्यासारखे सुवर्णाक्षरांनी चमकत आहेत हे दोनही खेळाडू. ओपनिंग पार्टनरशिप आणि ओपनिंग पार्टनरशिपनेच वाकलंडला घाम फोडलाय. गतीमध्ये परिवर्तन, चुकीचं परिवर्तन केलंय. आवश्यकता होती का या परिवर्तनाची? अगोदरच रोखण्यासाठी धावा कमी आणि त्यामध्ये अतिरिक्त स्वरूपाच्या 2 धावा या खर्च केल्या गेल्या आहेत. आता समीकरण आपल्या समोर आम्ही मांडू. येणारे 4 चेंडू आणि फक्त 2 धावसंख्येची आवश्यकता. यावेळेस हेलिकॉप्टर स्ट्रोक. लॉंग ऑन कडे चेंडू खेळलाय. क्षेत्ररक्षक थोडीशी गफलत करतायत परंतु विनिंग स्ट्रोक कदाचित योगेश भगतच्या बॅटमधून यावा हीच प्रेक्षकांची इच्छा, हीच खेळाडूंची इच्छा आणि हीच या
खरं तर व्यासपीठाची इच्छा 47 केले आहेत. हाफ सेंचुरी करण्याची संधी आहे योगेश भगतकडे. गतीमध्ये परिवर्तन, फटका खेचलाय, चाललाय चेंडू फक्त घोषित क्षेत्रामध्ये एका धावेसाठी आणि विजय सुद्धा प्राप्त केला जातोय. हार्दिक हार्दिक अभिनंदन वाशीगाव संघाचं. एक धाव मिळाली, विजय प्राप्त केला गेला आणि आम्ही लगेचच वाशी संघाच्या कर्णधारांना विनंती करू आपण यायचंय. वाशी संघाचे संघनायक आपण लगेचच या व्यासपीठावर. तसेच या सामन्यातील सामनावीर आपण घोषित करणार आहोत. वैयक्तिक 48 धावसंख्येची खेळी आणि इकॉनॉमिकल अशी 2 षटके हाताळत असताना योगेश भगत गॅरो ठरतायत या सामन्यातील सामनावीर. मी विनंती करेन की योगेश दादा आपण या व्यासपीठावर आपला सामनावीराचा पुरस्कार स्वीकारण्यासाठी, तसेच यानंतरचा आपण आता दुसऱ्या फेरीमध्ये पदार्पण करणार आहोत आणि दुसऱ्या फेरीची जी सूचना आम्ही आपल्या